ऑपरेशन सिंदूरवरील लोकसभेतील चर्चेचा आज दुसरा दिवस। अमित शहा, राहुल गांधी, अखिलेश यादव यांची भाषणं, तर पंतप्रधान मोदी काय बोलणार याची उत्सुकता। राज्यसभेतही होणार चर्चा। पंतप्रधान म्हणतात, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींचा सरकारवर हल्लाबोल। पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक। मंत्र्यांवरील आरोपांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट होण्याची शक्यता। कोकाटेंबद्दल अजित पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष। रत्नागिरीतील हातखंबा इथं एलपीजी वाहून नेणारा टँकर पुलावरून कोसळला। अपघातानंतर वायू गळती, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मुंबई गोवा हायवेवरील वाहतूक ठप्प। कोल्हापुरातील नांदणी मठाची हत्तीण वंतारा संग्रहालयाकडे सुपूर्द। महादेवीला निरोप देताना नांदिणीकरांना अश्रू अनावर। मिरवणुकीनंतर हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात वनताराला पाठवलं। नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखनं जिंकला फिडे बुद्धिबळ विश्वचषक। भारताच्याच कोनेरू हम्पीला पराभव। व्हिडिओ कॉल करून फडणवीस गडकरींकडून दिव्याचं कौतुक। नमस्कार।